नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघूया की तुम्ही आमच्या प्रॉडक्टचा फायदा जो आहे, म्हणजे आपले जे काही प्रॉडक्ट आहेत जीवाणू खतं, तर त्याचा तुम्ही फळभाजी असेल, भाजीपाला असेल, तर याच्यासाठी कसं उपयोग करू शकता, हा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. नुकतंच आपण काय केलेलं आहे की आपल्याकडं काही भाजी लावलेली आहेत. त्याच्यामध्ये बघा, एकतर भोपळा आहे, कोबी आहे, त्याच्यानंतर मिरची आहे, त्याच्यानंतर टोमॅटो आपण लावलेला आहे, त्याच्यानंतर कोबी फ्लावर असेल आणि झेंडू, म्हणजे जवळपास हे 5-7 प्रकारची जी काही भाजीपाला किंवा आपण फळपिकं म्हणून थोडक्यात, तर ती आपण लावलेली आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या प्रॉडक्टचा कसा उपयोग करू शकता हे सांगण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करतोय. तर आपण काय केले, हे जे काही रोपं आहेत त्यामध्ये आपण 2 दिवसापूर्वी आपल्या ह्या ऊसामध्येच आपण काय केले, वेगवेगळे भाजीपाला जे आहेत त्याची काही रोपं आणून लावले. जवळपास 20-20 रोपं मुद्दाम आपण आणलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा, प्रामुख्याने आपण कोबी आणले, फ्लावर आणले आहे. त्याच्यानंतर जर ह्या साईडला बघितला तर हा भोपळा लावलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं झेंडू लावलेला आहे. बघू शकता, झेंडू आपण अशा पद्धतीने इकडं काही लाईन ह्याच्यामध्ये लावले. त्याच पद्धतीनं तुम्ही इथं बघू शकता, इथं आपण टोमॅटो लावलाय. त्याच पद्धतीनं बघा, इथं सुद्धा आपण काय केलं, मिरची लावली. त्याच पद्धतीनं आपण इथं वांगी लावले. तर थोडे आपण काय केलेलं आहे, त्याच लाईनला आपण झेंडू लावला आहे. इथं आपण भोपळ्याचं झाडं लावले. त्याच्यानंतर कॉबी फ्लोअर आहे इथं. त्याच्यानंतर टोमॅटो आहे, मिरची आणि वांगी. अशा पद्धतीनं आपण एक 5-7 ही वेगळी भाजीपाला मुद्दाम लावले आहेत, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी ट्रायल. बरेच शेतकरी ऑलरेडी आपले प्रॉडक्ट वापरतात, पण बरेच शेतकरी आपले हे प्रॉडक्ट वापरतात, पण आपण मुद्दाम तुम्हाला ट्रायल दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करतोय. त्याच्यामध्ये बघा, आपल्याकडं 3 प्रॉडक्ट आहेत. थोडक्यामध्ये बघा, आपल्याकडं 1, 2, 3 असे हे प्रॉडक्ट आपण आणलेले आहेत, की ज्याची तुम्ही काय करू शकता, लिक्विड फॉर्ममध्ये आणि जीवाणू आहेत आणि याची तुम्ही आळवणी करू शकता. तर पहिल्यामध्ये हा जो आपला प्रॉडक्ट आहे, हा आहे NPK मास, दुसरा आहे रूट किंग आणि तिसरा आहे ग्रब किंग. बघा, आपल्या ह्या पहिल्या प्रॉडक्टबद्दल माहिती. हा जो प्रॉडक्ट आहे हा NPK मास म्हणून आहे. तर या प्रॉडक्टचा फायदा तुमच्या फळभाजी किंवा भाजीपाल्याला काय आहे, तर ज्यावेळी तुम्ही पिकाची लावण करता, म्हणजे ज्यावेळी मी रोपं आणून लावतो, त्यावेळी हे तिन्ही प्रॉडक्टची तुम्हाला काय करायचे, एकत्रितपणे आळवणी घ्यायचे. त्याच्यामधला जो आपला पहिला प्रॉडक्ट आहे NPK मास, हा थोडक्यामध्ये काय करतो की नवीन मुळं फोडणे आणि त्याशिवाय फुटव्याचं काम जे आहे, हा आपला प्रॉडक्ट करत असतो. त्याशिवाय पानं डेव्हलप होणं असेल, त्याच्यानंतर थोडक्यात ओव्हरऑल जी वाढ आहे तुमच्या पिकाची, फळ पिकाची असेल, भाजीपाला आपण लावला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. त्याच्यानंतर जो आपला दुसरा प्रॉडक्ट आहे तो आहे रूट किंग. तर हा जो प्रॉडक्ट आहे हा काय आहे, जैविक बुरशीनाशक आहे. आणि थोडक्यामध्ये बुरशीला रोखण्याचं काम हा प्रॉडक्ट आपला करतो. मुळं वाढवण्याचं काम सुद्धा हा करत असतो. त्याशिवाय सांगण्यासारखं काय आहे की नेमॅटोडला थोड्या प्रमाणात रोखण्याचं काम हा प्रॉडक्ट करत असतो. त्याच्यानंतर जो तिसरा प्रॉडक्ट आहे आपला, तो ग्रब किंग आहे. ग्रब किंग हा थोडक्यामध्ये काय, एक जैविक कीटकनाशक आहे, की या जैविक कीटकनाशकाची तुम्ही एकतर सॉईल ॲप्लिकेशन करू शकता किंवा तुम्ही ह्याची काय करू शकता, फवारणी करू शकता. त्यासाठी तुम्ही हा प्रॉडक्ट काय करू शकता, यूज करू शकता. म्हणजे थोडक्यात ह्या तिन्ही प्रॉडक्टचा तुम्हाला कॉम्बो करायचा आहे. यामधलं 100 ml, यामधलं 100 ml आणि यातलं 100 ml. तर हे जे आहे, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक पंपाला तुम्हाला हे तिन्ही 100 ml घालायचे आहेत आणि तुमच्या पिकाला आळवणी करायची आहे. त्यात आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपण कुठल्या प्रॉडक्टचं प्रमाण जे आहे ते किती वापरायचं आहे, तुम्हाला कसं वापरायचं आहे. थोडक्यामध्ये बघा, आपल्याकडं हा 15 लिटर, मला वाटतं 20 लिटरचा आपल्याकडे हा पंप आहे. थोडक्यात आपला जो नॉर्मल स्प्रेअर असतो, आपण काय केलं, याचा नॉझल जे आहे ते समोरचं काढलं बघा. नुसतं आपण पाईप अशा पद्धतीनं ठेवले आहे, जेणेकरून आपल्याला ह्याची ड्रेंचिंग करता यावी. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, NPK मास जे आहे यामधलं तुम्हाला 100 ml, प्रति 100 ml, थोडक्यात प्रतिपंप 100 ml तुम्हाला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. थोडक्यामध्ये याच्याने काय होणार, जसं मी सांगितलं की तुमच्या पिकाची जी आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणा, त्याच्यामध्ये उंची असेल, फुटवे फुटणे असेल, पानं येणं असेल, तर ही जी प्रक्रिया आहे तर ह्या प्रॉडक्टना थोडक्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर मगाशी जसं सांगितलं की रूट किंग जे आहे, तर ते थोडक्यात जैविक बुरशीनाशकाचं काम करते. त्यामुळं मुळाचं जे रोग असतील
कुजणे असेल, विल्टिंग असेल, मर असेल, तर हे सगळं थांबण्याचं काम जे आहे तो हा प्रॉडक्ट थांबवण्याचं काम जे आहे हा प्रॉडक्ट करत असतो. त्याच्यानंतर हा जो आपला प्रॉडक्ट आहे थोडक्यामध्ये, तर हा प्रॉडक्टचा 2 फायदे आहेत तुम्हाला. एक तर तुम्ही मुळाला सोडू शकता आणि त्याशिवाय हा जो प्रॉडक्ट आहे हा तुम्ही फवारू सुद्धा शकता. ह्या सेम पंपातून तुम्ही 100 ml प्रति सॉईल ॲप्लिकेशन किंवा फवारणी ह्या दोन्हीसाठी वापरू शकता. जेणेकरून जमिनीतले जे काही किडे असतील ते तर थांबतीलच, पण त्या पद्धतीने पानावर येणारे जे कीटक म्हणजे पानं खाणारे कीटक असतील, थ्रिप्स असतील, मिलीबग असेल, ब्लॅक थ्रिप्स असतील, मावा, तुडतुडे, सगळ्या प्रकारचे किडे जे आहेत हे तुम्ही ह्या प्रॉडक्टनं थांबवू शकता. आणि सांगण्यासारखं काय आहे, सांगण्यासारखं काय आहे तर हे तिन्ही प्रॉडक्ट जे आहेत हे जैविक आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये केमिकल नाही आहे. त्यामुळं कमी जास्त प्रमाणात जरी फवारलं गेलं तर याचा तोटा तुमच्या पिकाला काहीही होत नाही. उलट होणार तो असतो तो फायदाच होतो. जर प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्ही ह्याचा ग्रपकिंगचा जर प्रिव्हेंटिव्हमध्ये उपयोग केला तर किडे तुम्ही भरपूर प्रमाणात तुम्ही थांबवू शकता, जेणेकरून नंतर तुम्हाला जास्त केमिकल फवारण्या घ्याव्या लागणार नाही. रूटकिंग जे आहे तुम्ही थोडं थोडं नेहमी सोडत राहा प्लॉटला. त्याच्याने फायदा काय होईल की थोडक्यामध्ये मुळं शाबूत राहतील आणि तुमचं पीक जास्त चांगल्या पद्धतीनं जोमदार येईल. आणि NPK मास जे आहे जसं मग सांगितलं की फुटवे तर आहेतच, पण त्या पद्धतीनं फुलं आणण्याचं आणि त्या फुलांना फळामध्ये कन्व्हर्जन करणे हे सुद्धा काम आपल्या NPK मासचं आहे. भाजीपाला थोडं हलकं पीक असतं, त्यामुळे नक्कीच तुम्ही फक्त हा प्रॉडक्ट जरी वापरत केला तरी बऱ्यापैकी तुम्हाला ह्याच्यामध्ये पिकाचं जे काही उत्पादन आहे ते मिळू शकतं.